LICनं आपल्या गुंतवणूकदारांचा 33,000 कोटींचा निधी अदानी समूहासाठी वळवल्याचा दावा अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनं केलाय। वॉशिंग्टन पोस्टच्या या खळबळजनक दाव्यानंतर देशात मोठा भूकंप झाला। नेहमीच गुंतवणूकदारांच्या हितासाठी कटिबद्ध असलेली LIC नव्या आरोपांमुळे मोठ्या वादामध्ये सापडली आहे। विरोधकांनी देखील यावरून LIC सह सरकारला देखील चांगलंच धारेवर धरलंय। पाहूयात। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी या जाहिरातीमुळे देशभर लोकप्रिय ठरलेली LIC सध्या वॉशिंग्टन पोस्टच्या एका दाव्यामुळे वादात सापडली आहे। त्यामुळे अगदी डोळे झाकून LIC मध्ये गुंतवणूक करणारी सर्वसामान्य जनता काहीशी बुचकळ्यात सापडली आहे। अडचणीतल्या अदानी समूहाच्या मदतीसाठी LICनं 33,000 कोटींचा निधी वळवल्याचं वृत्त द वॉशिंग्टन पोस्टनं प्रसिद्ध केलंय। अनेक सरकारी आणि बिगर सरकारी आजी-माजी अधिकाऱ्यांशी बोलून हे वृत्त दिल्याचं या दैनिकाचं म्हणणं आहे। अदानी समूहावर कर्ज वाढल्यानं अमेरिका युरोपियन बँकांचा कर्ज देण्यास नकार आहे। अमेरिकेतल्या आरोपांच्या नंतर अदानींना 33,000 कोटींच्या मदतीची भारताची योजना आहे। भारतीय अधिकाऱ्यांनी अदानी समूहाला LICच्या गुंतवणुकीची योजना तयार केली। मे महिन्यात DFS LICच्या 33,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या योजनेला मंजुरी मिळाली। इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अदानी समूहात गुंतवणुकीची रणनीती आखण्यात आल्याचं म्हटलं जातंय। वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले। सरकारनं देशाची संपूर्ण संपत्तीच अदानींच्या पायाशी ओतली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर हा प्रकार म्हणजे गोरगरिबांना अंधारात खाईत लोटण्याचा प्रकार असल्याचा घणाघात काँग्रेसने केलाय। LIC की क्या पूरा देश ही दिया अडानी को, तो एक LIC की आप क्या बात कर रहे हो। 34 करोड़ अडानी की कंपनी में अगर इन्वेस्ट हुआ है, अगर पूरी देश की संपत्ति, पूरा देश का बजट अडानी के चरणों में डाला है, तो आप एक LIC की बात क्यों करते हो। गरिबाच्या मिळकतीचे पैसे अदानीच्या घशात घालण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होत आहे की सरकारी कंपनीचा निधी एका खाजगी कंपनीला देऊन, जी बुडीत कंपनी आहे, अनेक राज्यामध्ये या कंपनीत काळ्या यादीत टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे। अमेरिकेमध्ये तर या कंपनीला उभं राहण्याची सुद्धा अवकात राहिलेली नाही। अशा अदानींना 33,000 कोटी रुपये देणं म्हणजेच देशाचं दिवाळखोरीकडे वाटचाल आहे। देश विकायला काढला आहे असाच त्याचा अर्थ होतो। गरीब माणसाची गुंतवणुकीचे पैसे एखाद्या धनदानग्या उद्योगपतीला संकटात आहे म्हणून देणं म्हणजेच या देशातील गरीब जनतेला खाईत लोटणं आहे। वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानंतर देशात गोंधळ उडाल्यानंतर LICनं स्पष्टीकरण दिलं। तसंच वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हटलंय। LICची गुंतवणूक पूर्ण खबरदारी घेऊन सुरक्षितपणे केली जाते। वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार अदानी समूहात कोणतीही गुंतवणूक नाहीये। वृत्तातल्या दस्तावेजानुसार कोणतीही योजना LICनं तयार केलेली नाहीये। LICची स्वच्छ प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनं हा रिपोर्ट प्रसारित करण्यात आलाय। भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठीचं हे वृत्त असल्याचं LICनं म्हटलंय। दरम्यान याबाबत सत्ताधारी भाजपनं सुद्धा या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत चर्चा फेटाळून लावल्यात। अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने LICचा निधी वापरल्याच्या असा खळबळजनक पोस्ट वॉशिंग्टन टाइम्सने केलाय। कोणी काही छापतं, कोणी काही टाकतं, कशाला चिंता करता तुम्ही? ते काही नाही, असं काही टाकताय। तुमचं कल्याण हीच आमची जबाबदारी हे घोषवाक्य असलेल्या LICनं अदानींच्या कल्याणासाठी गुंतवणूक केल्याच्या दाव्यानं देशात एकच वादळ उठलंय। LICनं त्याबाबत स्पष्टीकरण देत आरोपांचं खंडन करत गुंतवणूकदारांना आश्वासित देखील केलंय। मात्र असं असलं तरी सर्वसामान्यांच्या मनातलं संशयाचं काहूर शमेपर्यंत काही काळ लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।